हाय एव्हरीवन. आज आहे संकष्ट चतुर्थी. सकाळच्या देवपूजेच्या तयारीपासून ते चंद्रदर्शनापर्यंतचा संपूर्ण दिवस माझा आज कसा गेला हे आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली होती. असं काही मध्येच मला सरप्राईज मिळेल याची मला खरंच अपेक्षा नव्हती. तर चला पाहूया आजचा दिवस माझा कसा गेला. प्रत्येक संकष्टीचा दिवस माझ्यासाठी फक्त उपवासाचा नसतो, तर मनाला शांतता देणारा आणि गणपती बाप्पाजवळ अजून थोडं जवळ जाणारा दिवस असतो. सकाळी उठल्यानंतर नित्यनेमाची जी कामं असतात आपली ती करून घेतली. त्यानंतर मस्त फ्रेश झाली आणि म्हटलं चला आज गणपती बाप्पाचा दिवस आहे, तर त्यासोबत आपणही सुंदर रेडी होऊया. खरं तर साडी नेसण्याचा प्लॅन होता आज, पण तो थोडासा विस्कटला. म्हटलं चला ड्रेसच आपण घालून दिवसाची सुरुवात करूया. छान मी पिंक कलरचा ड्रेस आज वेअर करायचं ठरवलं आणि त्यासोबतनं थोडंसं तयारीसुद्धा करून घेतली. त्यानंतर आली स्वयंपाकघरामध्ये, कारण आज मिस्टरांना जायचं होतं लवकर आणि त्यासाठी त्यांना नाश्ता देणंसुद्धा जास्त गरजेचं होतं. आता मला देवाची पूजासुद्धा करायची आहे. पूजेची तयारी पुढे मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याआधी नाही ते नाश्त्याची तयारी केली तर नाश्त्यामध्ये आज मी बनवत आहे आलूचे पराठे आणि हे माझ्या घरातले ना फेवरेट आहेत सगळ्यांचेच आणि भरपेट नाश्तासुद्धा म्हणू शकता. एकदा हे पराठे 1-2 खाल्ले की दिवसभर काही भूक लागत नाही. तर इथे झटपट आलूचे पराठे बनवून घेतले मी. मिस्टरांना नाश्ता दिला. त्यानंतर ते गेल्यानंतर मी बाकीची घरातली कामं करायला घेतली. आता देवपूजा म्हटले ना की घरातली स्वच्छता पहिल्यांदा येते. कारण घर स्वच्छ केल्याशिवाय, कानाकोपरा चमकल्याशिवाय देवपूजा करायला ना आपल्याला छान वाटतच नाही आणि घर प्रसन्नसुद्धा वाटत नाही. तुम्हीच इमॅजिन करा, घरात जर कचरा असेल तर आपल्याला देवपूजा करण्याची इच्छाच होत नाही. त्यामुळे सर्वात प्रथम घर स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर दरवाजा, आपला मुख्य द्वार जो असतो ना त्याचा उंबरठासुद्धा स्वच्छ करून घ्यायचा. पूजेची तयारी ना यापासूनच असते खरं तर. त्यानंतर पूजेसाठी लागणारी जी काही फुलं होती ना तर ती मी एका ठिकाणी काढून घेतली. म्हणजे मला काय काय आज फुलं पूजेत लागणार आहेत. आज फुलांमध्ये माझ्याकडे मोगऱ्याचे गजरे होते, सुगंधित चाफा होता, त्यानंतर जास्वंदाची फुलं होती आणि तुम्हाला तर माहिती आहे जास्वंदाची फुलं बाप्पाला किती प्रिय आहेत. त्यासोबत त्या छोट्या वेण्यासुद्धा होत्या, ज्या मला प्रचंड आवडतात आणि त्या का आवडतात तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आज पूजेची तयारी करताना ना मला आईची आठवण आली. कारण आम्ही लहान असताना ना आई खूप सुंदर प्रकारे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजेची तयारी करायची. दिवसभर घरामध्ये एक प्रसन्न वातावरण असायचं. संध्याकाळी नैवेद्यामध्ये खूप छान प्रकारे ना पदार्थसुद्धा बनवले जायचे, आरती केली जायची, नारळ फोडला जायचा आणि घरात एक वेगळीच ना शांतता मनाला भावणारी असायची. तर इथे माझी पूजासुद्धा करून झाली आणि त्यानंतर इथे दिवा लावून घेतला मी देवाची. काही गोष्टी ना आपण लहानपणीच आपल्या आईकडून शिकत असतो. नकळत का असेना पण शिकून जातो. आता देवपूजा झाल्यानंतर आई नेहमी ना हळदी-कुंकू देवाला अर्पण करून मग स्वतःच्या कपाळावर लावायची. तर मी सुद्धा दरवेळेला जेव्हासुद्धा देवाच्या समोर उभी राहते, पाया पडते, हळदी-कुंकू वाहून मग मी माझ्या कपाळाला सुद्धा लावते. हे न चुकता केलं जातं. काही सवयी आपल्याला लहानपणापासून मनात नकळत रुजल्या जातात. आता देवपूजा झालेली आहे, सुंदर देवांची पूजा झालेली आहे बघा. मी मगाशी का म्हटलं माहिती आहे, की ह्या लहान वेण्या ज्या आहेत त्या मला खूप आवडतात. तर तुम्ही बघू शकता देवघरातल्या मूर्त्या इतक्या छोट्या असून सुद्धा ना, या वेण्या इतक्या व्यवस्थित त्याला बसतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात. सण असो किंवा साधा एखादा दिवस, घरकाम तर रोज करावंच लागतं. पण आज घरकाम करताना ना एक मनात वेगळी प्रसन्नता असते बघा. आपण जेव्हा सगळ्या गोष्टी मनापासून करतो ना, आपल्यालाही छान वाटतं. आता इथे दुपारचं जेवण वगैरे माझं झालं. त्यानंतर थोडंसं ना मी एक नॅप घेतला आणि संध्याकाळी पुन्हा ना मी प्रसादाच्या तयारीला लागले. आता तुम्हाला नारळ फोडण्यावरनं अंदाज आलाच असेल, की आज प्रसादामध्ये मी संध्याकाळी काय बनवणार आहे. तर दिवस तर खूप सुंदर गेला आणि तर आता वेळ होती संध्याकाळच्या दिवाबत्तीची आणि त्यासोबत नैवेद्याच्या तयारीची. आता दुपारी मनात होतं की गजरा छान असा ना आपल्या केसांमध्ये माळावा,
तर तो राहून गेला गडबडीमध्ये. तर म्हटलं आता संध्याकाळी तरी आपण तो केसामध्ये माळून घ्यावा. तर गजरा मी ते लावून घेतला आणि पुढच्या कामांना सुद्धा लागले. तर असं व्हिडिओच्या सुरुवातीला मी जसं म्हटलं होतं, की दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली होती. पण असं अचानक काही सरप्राईज मिळेल हे मला अपेक्षाच नव्हती. तर ते सरप्राईज काय आहे तुम्हाला सांगते आता. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, की चंद्रलेखा इरा या नावाचं माझं एक छोटंसं क्लोथिंग ब्रँड मी सुरू केलेलं आहे. इन्स्टा पेज सुरू केलेलं आहे. आणि यावर आज अजून एक सुंदर अशी ऑर्डर मला रिसीव्ह झाली आणि माझं मन आहे ना अगदी प्रसन्न झालं. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीची वाट पाहतो आणि ती गोष्ट आपल्याला अशी अचानक मिळते, त्यानंतर मनाला प्रसन्नता जी मिळते ना, ती मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. तर आजचा दिवस तर माझा खूप छान सफल झाला होता. न चुकता दरवेळेला ना संकष्टी चतुर्थीला मी बाप्पाची आरती जी आहे ती आवर्जून करते. त्यानंतर मग वेळ आली नैवेद्य दाखवण्याची. तर नैवेद्यामध्ये आज मी ओल्या काजूच्या गऱ्यांची भाजी, डाळ-भात, त्याचसोबत आमरस होता, तांदळाची भाकरी होती आणि तुम्हाला माहिती आहे मी मोदकांची तयारी केली होती. सो मोदकसुद्धा छान उकडून घेतले होते. 11 मोदकांचा नैवेद्य मी आज बाप्पाला दाखवला. सगळा नैवेद्य ताटात काढून घेतला आणि बाप्पाजवळ नैवेद्य नेऊन ठेवला. बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे ना आजचा माझा दिवस खूप छान प्रकारे गेला. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा.